संताजी भाग 52. खानाच्या दसपट जिद्द संताजींकडे होती, पण ती पूर्ण करण्यासाठी लागणारं पाठबळ त्यांना नव्हतं. पैसा आणि सामग्री नव्हती. सैन्याचा खर्च भागवण्यासाठी सरकारातून दिडकी मिळत नव्हती. तरीही फौजा चालवायच्या होत्या. स्वाऱ्या शिकाऱ्या करून शत्रूवर दाब ठेवायचा होता. जिद्दीपेक्षा त्यांच्यावर असलेली जबाबदारी मोठी होती. एक दिवस लष्कराचा दिवाण घनश्यामरावने जाहीर केलं, खजिना आटला दाजी. गोवेकर फिरंग्यांकडून नव्या बंदुका घ्यायचा तुमचा बेत सिद्धीस जाईल असं वाटत नाही. काय सांगता? शेख निजाम, जानिसार खान, रुस्तुम खान यासारखे मोगलांचे वजीर बुडवून आणलेली लूट इतक्यात संपली? लुटीत घोडी, बाडबिछाईत, इतर सामग्री, सामानसुमान मिळालं. त्यात रोकड नव्हती. शत्रूच्या मुलखातून चौथ सरदेशमुखी तरी अलीकडे कुठे मिळते? पातशाही फौजा सर्वत्र फिरतात. इजारतदार, वतनदार आपल्या वसुली पथकांना दादच देत नाहीत. खरं आहे तुमचं. परवा इंडीकडे वसुलीसाठी गेलेल्या आपल्या पथकांना एक कवडी कुणी दिली नाही. हनुमंतराव धोंड म्हणाला. संताजी शंभू महादेवाच्या डोंगरात आले. त्यांनी शत्रूची ठाणी, गढ्या, किल्ले यांपैकी कुठे काही ऐवज गल्ला मिळेल का याची चाचपणी करायला हेर रवाना केले. हेरांनी बातमी आणली. अहमदनगर सुभ्यात कडेवली नावाचा परगणा आहे. तिथल्या सीना नदीकाठच्या नांदगज गावातल्या 2 गढ्यात बऱ्यापैकी ऐवज गावल बघा दाजी, कोकणोबाने सांगितलं. मात्र गढ्या बळकट आहेत, हरबा म्हणाला. जमाव बी पोक्त हाय. गड्यांचा जिम्मा रुस्तुमराव भोसले आणि दावलखान फौजदार या दोघांवर आहे. कसे आहेत ते? म्हणजे लढणारे आहेत की उगीच आपलं? येळ आल्यावर लढतील की, पण लढून आपल्या हाती काय बी लागायचं नाही. मग रे कोकणोबा, फितुरी करावं लागल. गढीतला त्यांचा एक माणूस आपल्या गळाला लागण्याजोगा आहे. कोण तो? गोपाळ शिंदे. तो दावलखानाचा गुमास्ता आहे. तू बोललास त्याच्याशी? व्हय. लूट घावल म्हणाला, पण लुटीतला चौथा हिस्सा मागतोय. देऊ की. चला तयारी करूया. संताजींनी फौजेसह नीरा नदी ओलांडली. बारामती आणि इंदापूरच्या मोगली ठाण्यांना चकवत करमाळ्या मार्गे अचानक ते नांदगजला आले. आल्या दिवशी रात्रीच त्यांनी गढ्यांवर हल्ला चढवला. गढीचा कोतवाल नरुल्ला नागू मुकादम, त्याची मुले गावाच्या वेशीत मुकाबल्यासाठी उभी होती. संताजींना वेढा घालून गढ्या जिंकायच्या नव्हत्या. मिळेल ती लूट बगलेत मारून लवकर त्यांना परतायचं होतं. फौजदाराला त्यांनी निरोप धाडला. गढ्या आणि गाव वाचवायचं असेल तर 5,500 रुपयांची चौथ भर, म्हणजे आम्ही परांड्याकडे निघून जाऊ. फौजदार दावलखानाने त्यांना धुडकावून लावलं. आम्ही बादशाही चाकर, चौथ द्यायला तुमचे मांडलिक नव्हे. एक छदा मिळणार नाही. मराठ्यांना फितूर झालेल्या गोपाळ शिंदेने फौजदाराला जाणीव करून दिली. दावलसाब, अव त्यो संताजी हाय. त्याचं नाव काढलं तरी पातशाही सरदार चळाचळा कापत्यात. मागणी थोडी हाय त्याची. रक्कम द्या आणि आपला जीव वाचवा. 6,000 मराठी सैन्याने गढ्या वेढल्या. तेव्हा दावलखानाने गोपाळ गुमास्त्याचा सल्ला मानून रक्कम संताजींकडे रवाना केली. ती घेऊन परांड्याकडे जायचा बहाणा करून ते जवळपासच थांबले. मध्यरात्री नामी तोरान नावाचा गोपाळचा माणूस त्यांच्याकडे आला. तुम्ही निघून गेलात असं समजून फौजदार, कोतवाल, शिपाई सारे गाफील आहेत. तुम्ही या, तोरान म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दावलखान पाहतो तो मराठ्यांचं 3,000 घोडदळ फुरफुरत पुन्हा मैदानात उभं. त्यांचे कालाप्यादा बरकंदाज हल्ल्याच्या तयारीत होते. ते पाहून दावलखान इतका घाबरला की गढी सोडून तो पळून गेला. संताजींनी कोकणोबाला आदेश दिला. हल्ल्याची हरोली आज तुझ्याकडे. जा अन काम फत्ते कर. अवदाजी, यकश्चित खबऱ्या मी. मला लढाई कशी जमल? कोकणोबाने सांगायचा प्रयत्न केला, पण संताजींनी त्याचं ऐकलं नाही. ते म्हणाले, सगळं जमलं पाहिजे. आज तूच पुढे व्हायचं. कोकणोबा फौज घेऊन निघाला. गोपाळ गुमास्त्याने त्याला अडवायचा आव आणत माघार घेतली आणि त्यांना मोठ्या गढीत आणलं. रुस्तुमरावाची हवेली, दावलखान फौजदाराचा महाल, व्यापारी पेठ, कसबा सगळं लुटून 10 लाख रुपयांचा ऐवज कोकणोबाने गोळा केला. गढीतले घोडे, उंट ताब्यात घेतले. 3 दिवस कडेवली परगणा तो लुटत होता. नंतर संताजी भूम परांड्याकडे निघून गेले.
नांदगजच्या गढ्या लुटल्याची बातमी ऐकून पातशहा नेहमीसारखे चिडले नाहीत. शांतपणे आपला मीरमुन्शी फजायल खानाला ते म्हणाले, संता एकटाच मोहिमा काढतोय, याचा अर्थ आम्हाला मिळालेली खबर सच असली पाहिजे. कसली खबर जहापनाह? अलीकडे धनाशी त्याचं पटत नाही म्हणे. धना जिंजीकडे जायच्या तयारीत आहे. तू लुत्फुल्ला खानाला त्याचा पिछा करायला सांग. फजायल खानाने लुत्फुल्ला खानाला तसं कळवलं. पातशहांचे जासूद बातम्या अचूक काढत. धनाजी चिकोडीपर्यंत आले तोच लुत्फुल्ला त्यांचा माग काढत पाठोपाठ हजर. पुढे न जाता धनाजींना माघार घ्यावी लागली. ते वर्धनगडावर आले. लुत्फुल्ला खान लाग करत आला. गडाखालचा मुलूख जाळून लुटून त्याने बेचिराख केला आणि तो गड गराडून बसला. वर्धनगड संताजींच्या माणसांच्या ताब्यात असून तिथे धनाजी आश्रय घेतो याचं खानाला आश्चर्य वाटलं. तो बुचकळ्यात पडला. दोघात वितुष्ट आल्याचं बादशाह सांगतात तर मग हे काय? काही असो, धनाजीला यावेळी सोडायचं नाही हा निर्धार त्याने केला होता. तेवढ्यात भूमपरांड्याकडे संताजींनी हलकल्लोळ माजवल्याची खबर आली. खानाला झक्कत वेढा उठवून परांड्याकडे पळावं लागलं. तो इंदापूरला पोहोचेपर्यंत धनाजींनी पुन्हा चिकोडीपर्यंत धडक मारून मोगली मुलूख लुटायचा तो लुटलाच. हे असंच चाललं होतं. मराठ्यांच्या डावपेचांना चालींना पातशहांकडे उत्तर नव्हतं. मग ते चिडत ओरडत. फजायल खानाला त्यांनी विचारलं, लुत्फुल्ला खान भूमपरांड्याकडे का गेला? संताजीने त्या भागात धामधूम केल्यामुळे. अरे फजायल, ती त्याची चाल आहे हे लुत्फुल्लाला कसं कळलं नाही? तो आणि धना जिंजीकडे जायला धडपडत आहेत. आम्ही धनाचा पिछा करायला सांगितला तर तो भलतंच करतोय. फजाईल खानाने पत्राद्वारे लुत्फुल्ला खानाकडून खुलासा मागितला. लुत्फुल्ला चिडला. तो खुदावंद खानाला म्हणाला, गेले 3 महिने मी या बंदरांचा पिछा करत वणवणतोय आणि पातशहा माझाच खुलासा मागतात. धनाला रोखलं की कमानीतून तीर सुटावा तसा संता तिकडे उसळतो. शाही छावणीत बसून फरमानं पाठवायला फजाईल खानाचं काय जातं? आमच्या मेहनतीची या लोकांना काहीच कदर नाही. त्याने पातशहांना खोटच कळवलं. गनिमाला पिटाळण्यासाठी रिवाज खानाला परांड्याकडे पाठवून मी इंदापूरला पोहोचलोय. तिकडची होल दाखवून खरं तर मी चिकोडीकडेच निघालो होतो. इंदापूरहून नीरा नदी ओलांडून तो चिकोडीकडे निघाला. तोच कृष्णाकाठच्या प्रदेशात डफळे आणि माने यांची 15-20 हजार फौज धामधूम करत असल्याची बातमी आली. तो मग तिकडे निघाला. माळशिरस, म्हसवड, महादेव डोंगर या दुर्गम भागात त्याच्या सैन्याला खूप पायपीट घडली. सटवाजी डफळे रहिमतपूरजवळ होता. खान अचानक आला. सटवाजीचं सैन्य कृष्णा नदी ओलांडत असताना त्याने हल्ला चढवला. डफळ्याचं अर्ध सैन्य नदीच्या पैलतीरी पोहोचलं होतं. अर्ध नदीच्या पात्रात आणि ऐलतीरावर होतं. खानाचे सरदार अब्दुल कादीर, खुदावंद खान, अचलसिंह चव्हाण यांनी पुढे चाल केली. अशुरबेग, नजीमुद्दीन खान यांनी तोफा बंदुका डागल्या. सटवाजीची 300 माणसं जागीच मारली गेली. त्याच्या सैन्यात गोंधळ माजला. तरीही सटवाजी डगमगला नाही. आपल्या 2000 कालाप्यादा बरकंदाजांना पुढे आणून त्याने मारा केला. उत्साहाच्या भरात मोगल तोफा मागे टाकून पुढे आलेले. डफळ्यांच्या कर्नाटकी करोलांनी त्यातल्या अनेकांना टिपलं. तोफखान्याचे गोलंदाजही मारले गेले. त्यामुळे तोफखाना थंडावला. मोगलांना पुढे जाता येईना. सटवाजीने आपलं सैन्य सही सलामत नदीपल्याड नेलं. रहिमतपूरच्या लढाईत त्याचे 600 लोक ठार झाले. 100 मोगलांनी कैद केले. मोगलांचीही बरीच हानी झाली. चिडलेल्या खानाने त्या 100 मराठ्यांची मुंडकी उडवली. पूर्वेला भूमपरांडा, पश्चिमेला सातारा, उत्तरेला अहमदनगर आणि दक्षिणेला चिकोडी अशा विस्तीर्ण प्रदेशात मराठ्यांचा हमामा सुरू होता. त्यांच्या मागे वणवण करून खानाचं सैन्य थकलं. छापे घालून मराठ्यांनी त्यांना हैराण केलं. सटवाजी डफळे आणि सुभानजी माने यांचा उपद्रव त्याला थांबवता आला नाही. अखेर कडाप्पाला ठाण मांडून बसलेल्या वजीर असद खानाला त्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवणं पातशहांना भाग पडलं. संताजी आणि धनाजी शत्रूच्या हालचालीच्या बातम्या अचूक राखत होते. मैदानी लढाया टाळून मोगली मुलखावर हात मारण्याचा त्यांचा उद्योग सुरूच होता. लुत्फुल्ला खान, राव दलपत बुंदेला असे नामांकित सरदार पाठलाग करत वणवण फिरत होते. मराठ्यांच्या हालचाली रोखण्यात त्यांना यश येत नव्हतं. संताजी धनाजींच्या मोहिमा परस्परांना पूरक होत्या.
पण त्या स्वतंत्रपणे आखल्याने लढवल्या जात होत्या. त्या दोघात दुरावा आल्याचा संशय जसा पातशहांना होता तसाच तो मराठा सरदारांनाही होता. मग त्या सर्वांनी पुढाकार घेऊन शिखर शिंगणापूरला बैठक भरवली. मानाजी मोरे, सटवाजी डफळे, सुभानजी माने, जावजी पार्टे, पिलाजी गोळे, बाबूराव पवार, रखमाजी मोहिते, हनुमंतराव धोंड, सरलष्कर हंबीरराव मोहिते, बुवाजी पवार सारेजण एकत्र आले. शंभू महादेवाचं दर्शन घेऊन प्रसन्न मनाने चर्चा सुरू झाली. सटवाजीराव, तुमच्या आणि सुभानजीच्या कामगिरीवर आम्ही खुश आहोत, संताजी म्हणाले. कृष्णेकाठच्या मोगली मुलखात तुम्ही जी धुंद उठवली त्यापुढे उदलिक खानाने हात टेकले. पातशाला वजीर असद खानाला इकडे पाठवावं लागलं. कडप पाहून तो इकडे आल्यामुळे चंजीला थोडा दिलासा मिळाला. पण रहिमतपूरच्या लढाईत तुमचं झालेलं नुकसानही मोठं आहे सटवाजीराव. होय, सटवाजी अपराधी भावनेने बोलला. चिकोडीकडे निघालेला खान अचानक रहिमतपुरावर आला. वक्तच खराब. अडचणीच्या वेळी त्याने आम्हास गाठलं. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की गनिमाची नीट बातमी राखून सैन्याच्या हालचाली करा. चुका झाल्या की त्यांची न परवडणारी किंमत मोजावी लागते. ते आपण टाळलं पाहिजे. इतर अनेक बाबींवर चर्चा झाल्यावर मानाजी मोरेने संताजी आणि धनाजी या दोघांकडे पाहत मुख्य प्रश्न विचारला. आम्ही ऐकतोय ते खरं काय? तुम्हा दोघांच्या संबंधात कुसर पडलाय म्हणे. कशावरून? पार पाच्छापर्यंत भूमिका उठलीय. बिघाडाचं कारण काय ते तरी सांगा, हनुमंतराव धोंड याने विचारलं. तसं काही नाहीच तर कारण काय सांगणार तुम्हाला? आम्हा दोघांचं उत्तम चाललंय. संताजींच्या उत्तरावर सरदारांचं समाधान झालं नाही. ते सारे धनाजींकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहू लागले. त्याचं काय आहे? धनाजी हसून म्हणाले. पातशहाची फसगत व्हावी म्हणून आम्ही दोघांनी मिळून ही शक्कल लढवली आणि त्याला तो फसला. ते कसं काय? संताजीरावांशी भांडून जिंजीकडे निघाल्याची हुल आम्ही दाखवताच उदालिक खानाला त्याने आमच्या मागे लावलं. तोवर कडेवली, भूम, परांडा हे परगणे यांनी लुटून घेतले. या खुलाशाने सरदारांच्या मनावरचा ताण गेला. संताजींनी मोगलांशी झालेल्या आपल्या झटापटीचा वृत्तांत कथन केला. पातशहाने राव दलपत बुंदेल्याला कर्नाटकातून तलब केलं आणि आमच्या विरुद्ध पाठवलं. त्याला चकवून आम्ही खंडण्या घेतल्या. मग बक्षी बहरामंद खान, सैद अब्दुल्ला, रुहुल्ला खान हे उमराव त्याच्या मदतीला निघाले. ते सगळे एक होते तर आमचा बुक्का उडाला असता. मग तुम्ही काय केलं? पाच्छाचा दूध भाऊ बहादूर खानाशी संधान लावलं काय? या घनश्यामरामला धाडलं त्याच्याशी बोलाचाली करायला. मग घनश्यामराम सांगू लागला. बहादूर खान स्वभावाने अघळपघळ. हिंदुस्थानातून नुकताच तो दख्खनेत आलाय. पातशहाला विशेष काहीतरी करून दाखवावं ही त्याची जबर इच्छा. मी त्याला म्हटलं, आम्ही लढून किती लढणार? आता पुरे. आम्ही कितीही आटापिटा केला तरी अंतिम जीत तुमचीच होणार. संताजी आणि धनाजी दोघे शरण यायला तयार आहेत. तू पातशहांना सांगून त्यांना चाकरीत घे. मग काय म्हणाला तू? भलता खुश झाला. संताजी सांगू लागले. पातशहाला सांगून आम्हा दोघांसाठी त्याने कौलनामा घेतला. आमच्या विरुद्ध भूम परांड्याकडे निघालेल्या तिन्ही सरदारांना थांबवून आपला बेटा हिम्मत खानाला आम्हाला आणायला पाठवलं. एखादी सुरस कथा ऐकावी तसे सारे ऐकत होते. संताजी पुढे म्हणाले. तोवर नळदुर्गपर्यंतच्या मुलखावर आम्ही हात मारून घेतला. औरंगाबाद ते विजापूर या मार्गावरचं दळणवळण सुरळीत ठेवायची कामगिरी राव दलपतवर सोपवलेली होती. या घडामोडीचा त्याला पत्ताच नव्हता. 8,000 सैन्य आणि भारी तोफखान्यासह तो तुळजापुराजवळ आमच्यावर चालून आला. आमचा सरदार लक्ष्मण शिंदे 3,000 स्वारांसह त्याला रोखायला गेला. तोवर परांडा परगणा आम्ही लुटला. वाईट याचंच वाटतं की माझा लक्ष्मण तोफेचा गोळा लागून तुळजापूरच्या लढाईत पडला. परांड्याहून आम्ही शंभू महादेवाच्या डोंगरात परतलो. तिथे हिम्मत खानाचा वकील भेटायला आला. आम्ही त्याला खडसावलं. म्हटलं, बहादूर खान आणि हिम्मत खान या बाप बेट्यांनी कोणती अशी बहादुरी दाखवली रे की आम्ही त्याचा कौल घ्यावा? त्यांना सांग, पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत गाडूनच आम्ही शस्त्र खाली ठेवू. वकील बिचारा हिंपुटी घेऊन निघून गेला. स्वतःला शहाणा समजणाऱ्या पातशहाची चांगलीच फिरकी घेतलीत की तुम्ही, धनाजी कौतुकाने म्हणाले.
तो जर इतका शहाणा आहे तर पळापळ करून दमगीर झालेल्या आपल्या सरदार आणि सैन्याची हालत त्याच्या लक्षात कशी येत नाही म्हणतो मी. सटवाजी बोलला. घोडा पाणी पिताना बुजला तर मोगलांचे स्वार विचारतात, तुला पाण्यात संताजी धनाजी दिसतात काय? सामान्य मोगल सैनिकांची अवस्था तशी झाली होती खरं. शंभूराजांच्या क्रूर हत्येने मराठ्यांच्या मनात सुडाचा ज्वालामुखी धगधगत होता. मोगलांचे सैनिक बिचारे त्यात भाजून निघत होते. मराठ्यांचा द्वेष, संताप, त्यातून निथळणारं क्रौर्य त्यांना धास्तावून टाकत होतं. संताजींनी मावळ्यांच्या मनातली मगलुबी घालवून त्यांच्या हल्ल्यात चीड आणि सुडाचा सळसळता विखार आणला. एका पाठोपाठ एक विजय त्यांनी मिळवले. गनिम त्यामुळे गांगरला. त्याचे सरदार स्तंभित झाले. मोगलांची चाकरी करणारे मराठे हे दृश्य पाहत होते. त्यांनाही आता स्वराज्यात यावं असं वाटू लागलं होतं. त्यातले काही काही आले, काही अजून चाचपणी करत होते. एकट्या संताजींना रोखण्यासाठी मामूर खान, वजीर असद खान, लुत्फुल्ला खान, मातब्बर खान, बक्षी बहरामंद खान, बहादूर खान रुनी, रुस्तुम खान, सय्यद अब्दुल्ला खान बारहा, राव दलपत बुंदेला या नामांकित सरदारांची सुरू असलेली धावपळ त्यांना दिसत होती. शत्रू सैन्याचा बराच मोठा भाग असा जखडून राहिल्याने जिंजीला जुल्फिकार खानाकडे कुमक पाठवता येईना. जिंजीचा किल्ला तग धरून राहिला तो त्यामुळे. कठीण काळात संताजी आणि धनाजींनी राजाराम महाराजांना केलेली ही अप्रत्यक्ष मदत फार मोलाची होती. भाग 52 समाप्त.